काल तो इथे खदाने तिकडे तो पडला 6:45 वाजता. 6:45 वाजता पडला. दीपक विष्णू शेळके तो पडला तरी आम्हाला त्याचा कॉल वगैरे कोणीच केला नाही. 1.5 तासाने आम्हाला आमचा बाजूवाला सांगतो की अरे तुझा भाऊ तिकडे पडला आहे. आणि त्याच्यानंतर त्याला कोणीतरी 2 व्यक्ती होते त्यांनी हॉस्पिटलमध्ये आणलं, सेंटर हॉस्पिटलमध्ये. तोपर्यंत त्याची डेथ झालेली होती. कोणी अधिकारी इकडे त्याच्यासोबत नव्हते. रात्रीचे 2-2 वाजता त्याला कॉल करायचे की बोलायचे इकडे एमएससीबी मध्ये यायचे, बोलायचे त्याला कॉल करायचे की तू रात्री खांबावर चढ, इकडे जा, सगळे बोलायचे. आणि आज एकही कोणीच इथं उपलब्ध नाहीये. आमचा दीपक शेळके हा बंधू गेल्या 20-25 वर्षापासून मारळगावमध्ये एमएससीबीच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर कामाला होता. संबंधित अधिकाऱ्यांचे फोन येतात, दीपक या ठिकाणी असं झालं, त्या ठिकाणी तसं झालं. तात्काळ हा मुलगा तोंडातला घास टाकून त्या ठिकाणी जात होता. काल अक्षरशः त्याला करंट लागून तो मृत्युमुखी पडलेला आहे. आणि त्या ठिकाणी आमची अशी सखोल माहिती आहे किंवा मागणी आहे की या ठिकाणी ज्या दीपकला संबंधित अधिकाऱ्याने फोन केला, पवार असतील, आणि ज्यांचं तो काम करायला गेला होता. आमच्या गावामध्ये एक मोठी खदान आहे, अवैध पद्धतीने तिथं डब्बर काढलं जातं. त्या खदानच्या मालकांचा फोन आला होता. त्याच्यावर पण चौकशी होण्यात यावी, नाहीतर हे आंदोलन राज्यव्यापी झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी PI आहे जाधव साहेब, त्यांच्यावर दबाव आहे, तणावामध्ये आहे. माझी मागणी आहे राज्य सरकारला, SP ला मागणी आहे, लवकरात लवकर आमच्या भावाला न्याय द्या, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय हे आंबेडकर समाज गप्प राहणार. आमची अशी मागणी, तिची आई आहे, घरातला तो कर्ता होता. MSCBच्या अधिकाऱ्यांनी त्याला पाठवलं होतं, त्यांच्याकडून 25 लाख, ज्यांचं तो काम करायला गेला होता त्यांच्याकडून 25 लाख, असे 50 लाख रुपये त्याच्या आईच्या खात्यामध्ये किंवा त्याच्या आईच्या हातामध्ये इथल्या संबंधित अधिकारी किंवा तो खदानमधला मालक आहे त्यांनी देण्यात. मागणी आमची मान्य नाही झाली तर आखरी शेवटी आंबेडकर समाज हा रस्त्यावरच येतो. मृतदेह ताब्यात घेतला तरी मृतदेह ताब्यात तर टिटवाळ्यामध्ये MSCBचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी आम्ही ती डेड बॉडी घेऊन तिथं बसणार आहोत. आमचा सरकारला इशारा आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री, माझा थेट तुम्हाला इशारा आहे, हा तुमचा भाऊ नाही का, हा दलित समाजाचा आहे म्हणून तुम्ही कान दाखल करता. तुम्हाला थेट इशारा आहे, लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा, अन्यथा आंबेडकर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.